ह्युमॅनिटी कंजुरोमध्ये आपलं स्वागत आहे. मी योगेश. आता आपल्यासोबत आहेत प्रणाली गुरव मॅडम. त्यांच्यासोबत आपण ह्युमॅनिटी आणि स्क्रीन टाइम यावरती आपण मॅडम सोबत संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्ट मध्ये. धन्यवाद. मॅडम, तुमच्या संदर्भात आम्हाला तुमची थोडीशी माहिती सांगा आणि त्यानंतर आपण विषयाला सुरुवात करू. माझं नाव प्रणाली सुनील गुरव. मी मामासाहेब खानगे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची मुख्याध्यापिका आहे. मुख्याध्यापिका म्हणून मी 10 वर्ष इथे काम करत आहे. त्याआधी या शाळेमध्येच प्रायमरीचे कोऑर्डिनेटर आणि एक्झाम कोऑर्डिनेटर असे पोस्टवर मी होते. नंतर मी ॲज अ प्रिन्सिपल इथे 10 वर्ष काम करत आहे. आणि एज्युकेशन वाईज माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यामुळे मला इंडस्ट्रीचा पण एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आणि नंतर मी एज्युकेशन फील्डमध्ये काम करते आणि मी खूप खुश आहे आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करताना. मॅडम, मानवता संदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे सध्याला मानवता रुजलेली आहे का संपत चालली आहे, काय म्हणतात? पूर्ण असं मी म्हणू शकणार नाही की मानवता पूर्णपणे संपलेली आहे, असं माझं मत नाही आहे. पण मानवता रुजवण्याची गरज आहे हे मला नक्कीच वाटतंय. कारण कुठेतरी आपण त्यासाठी कमी पडतोय. जेव्हा आपण पब्लिकमध्ये फिरतो किंवा आता स्वतः मी माझ्या जवळ शाळेमध्ये 850 विद्यार्थी आहे, तर त्या 850 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं वागणं बोलणं वेगळं आहे. आणि त्यांच्या वागण्यातून आम्ही मानवता म्हणजे मी बघू शकते की कोणत्या, आणि ती पूर्णपणे घरच्या संस्कारांवर पण असते. तर संपलेली नाहीये मानवता, पण रुजवण्याची खूप गरज आहे. मॅडम, जसं आता तुम्ही म्हणालात की मानवता रुजवण्याची गरज आहे, तर या संदर्भात तुमच्याकडं काय उपाय आहेत? कुठल्या पद्धतीने तुम्ही मानवता विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा रुजवू शकता, पुन्हा विद्यार्थ्यांना त्या ट्रॅकवरती आणू शकता तुम्ही? आम्ही वेगवेगळे विषय शाळेमध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो. जसं एक लाईफ स्किल आहे आणि व्हॅल्यू एज्युकेशन आहे. ह्या विषयांच्या अनुषंगाने आपण मुलांमध्ये मानवता रुजवू शकतो. तसेच आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. जसं रक्षाबंधन असेल त्यावेळेस आम्ही आमच्या शाळेतल्या मुलींना अनाथ आश्रमांमध्ये घेऊन जातो. परत प्रत्येक दिवाळीला, आज 2016 पासूनच्या प्रत्येक दिवाळीला आम्ही मुलांकडून कॉन्ट्रीब्युशन घेतो आणि ते आम्ही गरजू मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रमांना, वृद्धाश्रमांना आम्ही डोनेट करतो. त्यातून आम्ही मुलांना हे शिकवायचा प्रयत्न करतो की जरी तुमच्याकडे सगळं आहे, तरी आपल्या आनंदाचा थोडा भाग जर आपण गरजू मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना दिला, तर त्यांच्या चेहऱ्यावर पण आपण आनंद आणू शकतो. तर या छोट्या छोट्या कृत्यातून की मुलांना आपल्या विद्यार्थ्या मित्राला हेल्प कशी करायची आहे, आपल्या सोबतच्या टीचर्सचा रिस्पेक्ट कसा करायचा आहे, घरी कसे रिस्पेक्ट करू शकतो आपण, त्यासाठी आम्ही मातृदिन साजरा करतो दरवर्षी. म्हणजे माझ्या शाळेमध्ये मी आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेचं जेवढं अवलंबन करता येईल, तर त्या सगळ्या छोट्या छोट्या कार्यक्रमातून आम्ही मुलांना मानवता शिकवायचा प्रयत्न करतो. कारण आजच्या काळामध्ये आई वडिलांना खरोखर घरी वेळ नाही आहे, त्यामुळे ही मानवता रुजवण्याची वेळ आलेली आहे आपल्यावर, आणि त्याचा खूप जास्त भार आमच्या शिक्षकांवर आहे. धन्यवाद मॅडम. आमचं जे ह्युमॅनिटी कंजर्व आहे ते याच विषयावरती काम करत आहे, 2 विषयांवरती. म्हणजे एक म्हणजे ह्युमॅनिटी अर्थात मानवता, आणि दुसरं म्हणजे स्क्रीन टाइम. याच्यामध्ये काम करत असताना आमचे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत हे या विषयावरती प्रामुख्याने काम करत आहेत. आणि यामध्ये आमच्या दिव्यांग व्यक्तींना जे अनुभव आलेले आहेत, तुमच्यासोबतचे अनुभव असं मिळून एक आपण सेशन अरेंज करत असतो. त्यामधून आपण स्क्रीन टाइम या विषयावर देखील भर देत असतो. जसं वाढतं स्क्रीन टाइमचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, जे काय असेल ते स्क्रीन युक्त जे डिव्हाइस आहे ते, आणि सध्याला ते वाढतं प्रमाण आहे. तर ते आम्हाला या ह्युमॅनिटीच्या माध्यमातून कमी करायचं आहे. आणि कमी करत असताना वेगवेगळे गेम्स आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत शाळा कॉलेजेसमध्ये. आणि ते गेम अवेलेबल करत असताना ज्याचं स्क्रीन टाइमकडे जास्त लक्ष गेलेलं आहे त्या विद्यार्थ्याला आम्हाला त्यातून कसं बाहेर काढणं आणि एकात्मतेची भावना कशा पद्धतीने त्याच्यासोबत साधता येईल. मुळात सर्व प्रकारचे जे दृष्टिकोन आहे, तुम्ही मगाशी म्हणलात की त्यांच्या आईवडील मुलांच्या जवळ नसल्यामुळे आम्हाला या गोष्टी मुलांना शाळेत शिकवाव्या लागतात. तर ह्याच गोष्टीवर मुळात आम्हाला काम करायचे की आई वडील मुलांसोबत नसतात आणि त्यामुळे मुलं काय करतात की टीव्ही बघ, मोबाईल घे. मग आईने किती जरी सांगितलं की बाळा मोबाईल घेऊ नकोस, तरी मुलगा मोबाईल घेणारच आणि मोबाईलवर गेम खेळत बसणारच. तर ह्याच गोष्टी आम्हाला मुळात दूर करायच्यात आणि एक चांगला सजग विद्यार्थी कसा घडेल याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचे आमच्या माध्यमातून. आणि हेच काम करण्यासाठी आम्ही ह्युमॅनिटी कंजर्वमध्ये आलेलो आहोत. आणि इथून पुढे आणखीनही
दिव्यांग विद्यार्थी यामध्ये येऊन या विषयावरती काम करणार आहेत. याच्यासाठीच आम्हाला काम करायचंय आणि आमच्याकडे जे गेम असतील, जे काही उपाय असतील त्या उपायाच्या माध्यमातून आम्ही या विषयावरती काम करतो. कारण जसे की आपण मगाशी म्हणतो स्क्रीन टाइम सध्याला वाढतं प्रमाण आहे स्क्रीन टाइमचं. तर त्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे की कशा पद्धतीनं विद्यार्थी आता या स्क्रीन टाइमच्या बोऱ्यामध्ये अडकत चाललेले आहेत, तर त्यातून काय केलं पाहिजे? वाढलेला स्क्रीन टाइम हा एक चिंताजनक विषय आहे आजच्या ह्याच्यातला. आणि आपल्या WHO ने सुद्धा त्याला गेमिंग डिसऑर्डर नावाच्या डिसीज मध्ये रेकमेंड केलेलं आहे. तर ह्या स्क्रीन टाइम साठी आपण कमी करण्यासाठी ह्याच्यामध्ये घरचे आणि शाळा या दोघांनी पण प्रयत्न केले पाहिजे. शाळेत तर मुलं स्क्रीन टाइम अवॉइडच करतात, पण घरी मुलांना जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज करणं, त्यांना ग्राउंडवर खेळायला पाठवणं, या गोष्टींमध्ये मुलांना जास्तीत जास्त गुंतवणं फार आवश्यक आहे. आणि ठीक आहे, आज मोबाईल ही काळाची गरज आहेच. मुलांनी AI शिकलं पाहिजे, त्यांनी रोबोटिक्स शिकलं पाहिजे, त्यांनी डिजिटली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. पण त्याचा वापर किती असावा ह्याचे त्यांना अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. तर तो अवेअरनेस करण्याचा जे आहे, जो भार आहे तो आमच्यावर आणि त्यांच्या घरच्या पॅरेंट्सवर आणि घरच्या लोकांवर आहे. तर तो स्क्रीन टाइम मुलांचा कमी झालाच पाहिजे, कारण आम्ही बघतोय की वाढल्या स्क्रीन टाइममुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना क्लासमध्ये विषय समजत नाही, त्यांनी वाचलेलं लक्षात राहत नाहीये, त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होत नाही आहे स्क्रीन टाइममुळे. ह्या पण गोष्टी होत आहेत. पण जसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत, मोबाईलची चांगली बाजू पण जी आहे की जी आपल्याला टेक्नॉलॉजीशी कनेक्ट करते, तर त्या चांगल्या बाजूचीच ओळख करून देणे मुलांना गरजेचं आहे. आणि जे दुसरी बाजू आहे, वाईट बाजू, त्यापासून त्यांना लांब ठेवलं पाहिजे. मॅडम, हा जो आमचा उपक्रम आहे याबद्दल मी तुम्हाला मगाशी माहिती, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणते? कसा वाटला तुम्हाला हा उपक्रम? तुमचा उपक्रम उत्कृष्ट आहे असं मी म्हणेल. कारण आज आपल्याला, जसा आता आपण म्हणतोय की आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायला लागते, त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला आज माणुसकी जपायची गरज, माणुसकी संवर्धनाची गरज पडलेली आहे. हे निश्चितच चिंताजनक बाब आहे, पण त्यासाठी तुम्ही जे पाऊल उचललं आहे ते खूप जास्ती स्तुत्य उपक्रम तुम्ही करता आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आमच्याकडनं जी काही मदत लागेल, माझ्याकडनं, कारण माझ्याकडे आज 850 मुलं आहेत. त्या 850 मुलांमध्ये जर तुमच्या उपक्रमांमधून मी हे माणुसकीचं संवर्धन करू शकले तर मला खूप आनंद वाटेल. आणि खरंच तुमचा कार्यक्रम खूप छान आहे असं मी म्हणेन. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.